मैत्रिणींनो, एकच नंबर अशी एकदम ऑथेंटिक अशी टेस्ट झालेली आहे माझ्या शिरखुरम्याची. तर चला तुम्हाला दाखवते, की मी कशा पद्धतीने हा शिरखुर्मा बनवलेला आहे. चला मग आपण 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी पाहूया. आपल्याला आता उद्या सकाळी शिरखुर्मा बनवायचा आहे, त्यामुळे रात्रीच आपण तयारी घेत आहोत. इथे आपण 6-7 सुक्या खारका घेतलेल्या आहेत, 10-12 आपण घेतलेले आहेत इथे बदाम आणि त्याच्यानंतर 10-12 काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे आपण घेतलेले आहेत इथे मनुके. हे सर्व आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवणार आहोत. आणि आता हे भिजल्यानंतर हे बघा सकाळी आपल्याला असं दिसणार आहे. हे सर्व आपण आता एका प्लेटमध्ये किंवा कुठे पण आपण हे असं काढून घेऊया आणि त्याला चांगलं थोडा वेळ सुकू देऊया, म्हणजे याच्यातलं पाणी आपल्याला थोडंसं आटलं पाहिजे. मला लवकर बनवायचं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं टिश्यूने पुसत आहे. तुम्ही थोडा वेळ फॅन खाली जरी ठेवलं तरी हे छान ड्राय होऊन जातात. मग त्याच्यानंतर आपण आता याला कट करून घेऊया. आता मी अगोदर कट करत आहे आपली भिजलेली खारीक. याला असं पूर्ण उभंच आपल्याला कट करायचं आहे, त्याच्यामुळे ही टेस्ट एकदम छान येते असं तोंडामध्ये खायला. आणि हे पहा अशा प्रकारे मी सर्व उभ्या कट करून घेणार आहे. आता आपण इथे सर्व खारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण एकदम बारीक बारीक असा आता बदाम कट करत आहोत. अशाच प्रकारे आपण आता सर्व ड्रायफ्रुट्स कट करून घेऊया. आपले बदाम पण कट करून झालेले आहेत. आता आपण काजू कट करून घेत आहोत. इथे हे बाकी सर्व तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, पण याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत हे खरबूजच्या बिया, मस्कमेलन सीड्स आणि आपण इथं घेतलेलं आहे चारोळी, म्हणजे कोणी कोणी याला चुरंजी पण म्हणतं. आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मोठा 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप आपलं छान वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत. अगोदर आपण हे खारीक टाकून घेतलेली आहे आणि असंच आता त्याच्यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रुट्स टाकून मस्त एकदम छान आपण फ्राय करून घेऊया पूर्ण तुपामध्ये, शॅलो फ्राय. मी सर्व एकदाच असं टाकून फ्राय करून घेत आहे. आता आपण इथे चारोळी आणि खरबूजच्या बिया आपण याच्यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घेणार आहोत. आता आपले ड्रायफ्रूट सर्व छान असे फ्राय झालेले आहेत. जास्त पण फ्राय करायचे नाही, एकदम कमी, म्हणजे थोडे शॅलो फ्राय करायचे आहेत. आता हे आपण काढून घेऊया, थोडंसं गार होतील आणि त्याच कढईमध्ये आता आपण डबल थोडंसं तूप टाकणार आहोत. आणि तूप टाकल्यानंतर आपण इथं घेतलेले आहेत एकदम बारीक अशा शेवया, जे शिरखुर्म्यासाठी खूप छान असतात. एकदम बारीकवाली घ्यायची आणि ते पण आपण आता फ्राय करणार आहोत मस्त तुपामध्ये. याचा पण फ्लेवर एकदम छान येते. याला पण थोडंसं जास्त करपू द्यायचं नाही, मस्त थोडंसं फ्राय करून घेऊया एकदम ब्राऊन होईपर्यंत. आणि हे बघा आपले शेवई मस्त असं ब्राऊन ब्राऊन होतच आहेत. झालेले आहे आपले शेवई आपण फ्राय करून. हे पण आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा मस्त असा आता गोल्डन कलर आलेला आहे आपल्या शेवयाला. आता आपण आता दुसरा गॅस पेटवून त्याच्यावरती एक पातेला ठेवणार आहोत. आणि इथे मी 1 लिटर फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कुठलं पण दूध वापरू शकता, पण जास्त पातळ दूध नाही घ्यायचं, म्हणजे थोडंसं घट्टच असलं पाहिजे. याच्यामध्ये आता मी पाणी वगैरे काहीच मिक्स करणार नाही. आता 1 लिटर दूधला मी हे बघा एवढी वाटी भरून साखर टाकलेली आहे, म्हणजे पूर्ण भरली नाही, थोडीशी ठेवलेली आहे कमी. डच्च भरून टाकलेली नाही, थोडीशी कमी टाकलेली आहे. पण एवढंच आपल्याला पुरेसं झालेलं आहे. मस्त टेस्ट गोड एकदम जशी पाहिजे तशी झालेली आहे. आता आपलं दूध आपण गरम करून घेतलं अगोदर चांगलं थोडंसं. मग त्याच्यानंतर आपण आता हे सर्व फ्राय केलेले जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते सर्व आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं थोडंसं मिक्स करून घेऊन एक गरम करून घेऊया छान. थोडीशी एक उकळी थोडीशी येऊ देऊया. मग उकळी आल्यानंतर आपण आता हे जे आपल्या शेवया आहेत फ्राय केलेल्या, या आपण थोड्याशा तोडून टाकूया याच्यामध्ये. आणि कसं हे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण अगोदर भिजवून घेतलेले आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ उकळायची गरज नाही, कारण त्याचं जे टेक्स्चर आहे या ड्रायफ्रुट्सचं खूप छान लागतं असं अगोदर रात्री भिजवून घेतल्यामुळं. त्याच्यामुळं मी भिजवूनच वापरते, कारण डायरेक्ट जर आपण हे असंच टाकून जास्त उकळलं ना, तेवढं ते फ्लेवर येत नाही, असं म्हणजे निब्बर राहतं ना जास्त. त्याच्यामुळं मी भिजवून घेते एकदम मस्त. हे पहा आपल्याला आता उकळी आलेली आहे छान अशी. आणि आपल्याला एक 20 मिनिट तरी याला चांगलं उकळत द्यायचं आहे, कारण
आपल्याला जेवढं दूध आहे त्याच्यापेक्षा थोडं दूध आपल्याला कमी झालं पाहिजे घट्ट, आणि शेवया पण भरपूर जास्त टाकायचे नाहीत, थोड्याशा टाकायच्यात. आपल्याला खीर करायची नाही, थोडंसं पातळ झालं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही 10-15-20 मिनिट असं उकळू चालणार थोड्या कमी लो फ्लेमवरती, कलर आपोआप त्याला छान येतो. दुसरा कलर टाकायची वगैरे काहीच गरज नाही. हे पहा आपला झालेला आहे मस्त असं. मी उकळले पण व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. आणि आपला शिरखुर्मा हे बघा रेडी झालेला आहे. आता मी मस्त सर्व करत आहे. हे टेक्स्चर आपल्याला असंच पाहिजे होतं, एकदम परफेक्ट आपला असा शिरखुर्मा झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि आपली संगम रेसिपीजला सबस्क्राईब करा.